संत गजानन महाराजांच्या जीवनातील विविध घटनांतला अद्भुत रस भाविक भक्तांच्या अंतःकरणात त्यांच्याविषयी भक्ती आणि श्रद्धा या उदात्त भावना उद्दीपित करण्यास कारणीभूत होतो। भक्ती आणि श्रद्धा हे दोन सात्विक भाव मनुष्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी नितांत आवश्यक असतात। संत गजानन महाराजांनी आपल्या दैवी शक्तीचा प्रभाव वेळी अवेळी प्रकट करून अनेक अद्भुत चमत्कार दाखविले। ते चमत्कार त्यांनी भक्तजनांच्या अंतःकरणातील भक्ती श्रद्धेचा दुर्वांकुर निर्माण करण्यासाठीच केले होते हे अवघड आहे। सद्गुणांचे माहेरघर म्हणजे संत होत। इच्छित वस्तू प्राप्त करून देणारी जशी कामधेनू, कल्पित वस्तू मिळवून देणारा ज्याप्रमाणे कल्पवृक्ष, लोहाचे सुवर्ण करून देणारा जसा परीस, चिंतिलेले देणारा जसा चिंतामणी, तद्वतच जनतेचे सर्व इच्छित संत प्राप्त करून देतात। म्हणूनच आम्ही संतांना कामधेनूची, कल्पवृक्षाची, परिसाची व चिंतामणीची उपमा देतो। संतांच्या सत्कृत्यांनी लोकांचे इच्छित मनोरथ पूर्ण होतात, कल्पित वस्तू त्यांना मिळतात। श्री संत गजानन महाराजांची महिमा अपरंपार आहे, त्यामुळेच त्यांना ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज संबोधलं जातं, असं प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केलंय। रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या। दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमीला श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। यावर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमीला दिनांक 8 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने श्री संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिवस साजरा करण्यात आला। याच शृंखलेत अमरावती येथे विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। अशातच आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी रहाटगाव, साईनगर, फ्रेंड्स कॉलनी, चक्रपाणी कॉलनी, अर्जुननगर, श्रीहरिनगर, प्रिया टाउनशिप, न्यू ITI कॉलनी, कॅम्प, राठीनगर, स्वामी विवेकानंद कॉलनी, अमरावती अशा विविध ठिकाणी जाऊन ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेत कृपाशीर्वाद घेतले आहेत। सर्वप्रथम शेगाव निवासी भक्त प्रतिपालक श्रींच्या प्रतिमेचं नमन, वंदन, पूजन करून यावेळी आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी सर्व भाविक भक्तांचे मनोरथ पूर्ण होण्यासाठी श्रींच्या चरणी कामना केली आहे। प्रकट दिनाच्या निमित्ताने अमरावती शहरात आयोजित श्रीचा अभिषेक, हरिपाठ, आरती, गीत गायन, भजन संध्या, कीर्तन, महाप्रसाद, हरिभक्त परायण संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा, पालखी सोहळा, श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह आदी कार्यक्रमास्थळी सुलभाताईंनी भेट देत सहभाग नोंदवला। या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी श्री गजानन महात्म, श्री गजानन महाराज भक्तविजय पारायण तसेच गणगण गणात बोते या शब्दांचं उच्चारण अशा भक्तिभावपूर्ण वातावरणात संत गजानन महाराजांची महिमा संपूर्ण ब्रह्मांडात प्रचलित असल्याचं चित्र यावेळी दिसून आलं। यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली। तदनंतर सर्व भाविक भक्तांच्या वतीने श्री गजानन महाराज की जय असा सामूहिक जयघोष करण्यात आलाय। या प्रसंगी आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या समवेत आमदार संजय खोडके, यश खोडके तसेच रहाटगाव, साईनगर, फ्रेंड्स कॉलनी, चक्रपाणी कॉलनी, अर्जुननगर, श्रीहरिनगर, प्रिया टाउनशिप, न्यू ITI कॉलनी, कॅम्प, राठीनगर, स्वामी विवेकानंद कॉलनी, अमरावती येथील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।